नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा आणि तोही कढईमध्ये चॉकलेट बनाना केक. हा केक अगदी मुले आवडीने खातील इतका झटपट तयार होतो, खायला अप्रतिम असा लागतो. जे साहित्य वापरले आहे ते घरात उपलब्ध असतेच. शिवाय केळी कधी जास्त पिकली की फेकली जातात, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही केक बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. मुलेही अगदी आवडीने खातील. मुले केळी खायला बघत नाही, तेव्हा अशा प्रकारे त्यांना केक बनवून देऊ शकता. रेसिपी साधी सोपी इथे मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर आज आपण हा चॉकलेट केक बनवण्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. आता आपण त्यावर चाळणी ठेवूया आणि जे सुके जिन्नस आहेत ते त्यामध्ये घालूया. प्रथम आपण 1 वाटी मैदा घालूया. इथे मी मैदा घेतला आहे, तुम्ही गव्हाच्या पिठाचाही इथे वापर करू शकता. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे कोको पावडर घेतले आहे. जर कोको पावडर नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घेतली आहे. जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी अर्धी वाटी मैदाही घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपण बेकिंग सोडा घेतला आहे. आता हे सर्व जिन्नस अशा प्रकारे चाळून घेऊया, म्हणजे त्यातील गुठळ्याही मोडल्या जातील आणि सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव होतील. आता पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे मी चाळून घेतले आहे. अशा प्रकारे स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर हे ड्राय इन्ग्रेडियंट बाजूला ठेवूया आणि जी केळी आपली जास्त पिकलेली आहेत ती लगेचच मिक्सरमधून फिरवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण 4 अशा प्रकारे पिकलेली केळी मी घेतली आहे. जास्त जी केळी पिकलेली आहेत, अशा प्रकारे पिकलेली केळी खाल्ली जात नाही. लगेचच आपण त्यावरची साले काढूया आणि लगेचच ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. आता केळी आपण सोलून घेतल्यावर लगेचच मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर आपण इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे केळी जास्तच पिकलेली आहेत त्यामुळे फारच गोड आहे, म्हणून मी साखर अर्धी वाटी घेत आहे. अर्धी वाटी दूध घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे केळ्याची अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. लगेचच जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेतले आहे त्यामध्ये ही जी केळ्याची पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे ओतूया. त्यानंतर स्पॅच्युलाने सर्व जिन्नस जे केळ्याची आपण पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. इथे फक्त मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. अगदी परफेक्ट जे आपण केकचे मिश्रण तयार करून घेतले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर जे बाकीचे जिन्नस आहे ते त्यामध्ये घालूया. पाहू शकता केकचे परफेक्ट मिश्रण तयार करून मी घेतले आहे. लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेले काजू बदामाचे तुकडे घालूया आणि त्याबरोबरच पाव चमचा इथे मी दालचिनी पूड घेतली आहे आणि लगेचच आपण टूटी फ्रुटीही घालूया. टूटी फ्रुटी जर घालायची असेल तर घाला, नाहीतर इथे चोको चिप्सचाही वापर करू शकता. आता हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पुन्हा हे मिश्रण अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर इथे मी साधारणतः 2 ते 3 थेंब वेलची इसेन्स घेत आहे. जर वेलची इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स घेऊ शकता किंवा वेलची पावडरही इथे वापरू शकता. आता पुन्हा मिश्रण अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता केकचे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच आपण ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये हे मिश्रण काढून घेऊया. आता अशा प्रकारे केक टिनमध्ये मिश्रण व्यवस्थितपणे ओतून घेतल्यावर लगेचच वरून गार्निशिंगसाठी जे ड्रायफ्रूटचे राहिलेले तुकडे आहेत ते वरून घालूया. त्याबरोबरच टूटी फ्रुटीही घालूया आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने हे मिश्रण टॅप करून घेऊया, म्हणजे त्यातील हवा पूर्णपणे निघून जाईल आणि अगदी परफेक्ट केक तयार होईल. आता केकचे बॅटर लगेचच आपण जी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये केक टिन ठेवून देऊया. त्यासाठी आधीच मी इथे कढई गरम करून घेतली आहे. लगेचच कढईवरील झाकण काढून आपण केक टिन अशा प्रकारे हलक्या हाताने ठेवूया. हात सांभाळूनच केक टिन अगदी व्यवस्थितपणे कढईमध्ये ठेवायचा आहे. आता भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 40 ते 45 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे केक बेक करून घेऊया.
साधारणतः 45 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. अगदी परफेक्ट केक बेक झाला आहे. आता आतून तो व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी टूथपिक अशा प्रकारे घालायची आहे. टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे. गॅस बंद करूया आणि हा केक टीन आपण लगेचच बाहेर काढूया. आता केक टीन अशा प्रकारे बाहेर काढून घेतल्यावर लगेचच आपण सुती कापडाने तो झाकून घेऊया. म्हणजे त्यावरील मॉइश्चर असते ते पूर्णपणे अगदी टिकून राहील आणि केक कडक होणार नाही. आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. आता केक पूर्णपणे थंड करून मी घेतला आहे. लगेचच आपण तो डिमोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे सुरीने त्याच्या कडा पहिल्या मोकळ्या करून घेऊया. आता लगेचच केक डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट चॉकलेट बनाना केक तयार झाला आहे. अशा प्रकारे केक डिमोल्ड करून घेतल्यावर लगेचच आपण कापून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये केकचे पीस कापून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट चॉकलेट बनाना केक तयार झाला आहे. अशा प्रकारे अगदी जास्त पिकलेल्या केळ्यापासून तुम्ही घरच्या घरी चॉकलेट बनाना केक बनवू शकता. मुलेही अगदी आवडीने खातील. मुलेच काय सर्वजण अगदी आवडीने खातील इतका झटपट हा केक कढईमध्ये तयार होतो. ओव्हनचेही टेन्शन नाही. अगदी झटपट. जर चॉकलेट नसेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून हा केक बनवू शकता. तोही चांगला लागतो. तुम्ही अशाच प्रकारे चॉकलेट बनाना केक बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.